खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग झालेला आहे। मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते मुठा नदीत येत आहेत। एकूण 27,200 क्युसेक्स इतकं पाणी सध्या मुठा नदीमध्ये येत आहे। खरं तर मुठा नदीच्या नदीकाठचा जो एकता नगर परिसर आहे हा यामधील अनेक सोसायट्या ह्या सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकता नगरमधील ज्या काही सोसायट्या आहेत यांच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी गेल्याचं चित्र आपण पाहू शकतो की अनेक नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। अगदी सोसायट्यामधील जे चारचाकी गाड्या असतील किंवा दुचाकी गाड्या असतील ह्या देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। सध्या खडकवासला पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आणि जी पाणी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र एकता नगर या सोसायटी आहे हा परिसर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी शिरल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। परंतु नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि जीवनावश्यक वस्तू असतील किंवा ज्या रोजच्या ज्या वस्तू लागतात त्या देखील नागरिकांना आणणे सध्या कठीण झालेले आहे। कारण काही लोक आहेत ते सोसायटीमध्येच अडकलेले आहेत। साहजिकच पार्किंगमध्ये पाणी असल्यामुळे नागरिकांना खाली येण्यास देखील सध्या मोठे खडतर प्रवास करावा लागत आहे। परंतु सद्यस्थितीत खडकवासल्यात वाढत असलेल्या पाण्यामुळे नक्कीच अजून देखील पाणी वाढलं तर अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी जाऊ शकतं आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। परंतु सद्यस्थितीतील एकता नगरमधील अनेक सोसायट्या आहेत या पाण्यात खाली गेलेल्या पावसाचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।